कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे आत्ताचं, आणि तुम्हाला या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये तुमची विजिबिलिटी असेल तरच तुम्ही जिवंत आहात. तर वुमन एंटरप्रेन्योर्सला क्रिएटर म्हणजे व्हिडिओ कॉन्टेंट बनवणं किती गरजेचं आहे जर त्यांचा बिझनेस त्यांना पुढे न्यायचा आहे. मी तर म्हणेल की प्रत्येक बिझनेसचा जर प्रेझेन्स वाढवायचा असेल तर तुम्हाला कॉन्टेंट बनवावंच लागेल आणि लोकांपर्यंत पोहोचावंच लागेल. कारण तुमच्याकडे किती चांगला व्यवसाय म्हणजे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असेल तर ती लोकांपर्यंत जर पोहोचतच नसेल तर ती कितीही चांगली असून उपयोग नाही. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, की माझ्याकडे खूप साऱ्या भन्नाट आयडिया आहे, मला खूप छान बोलता येतं, कंटेंट तयार पण करता येतो, पण मला बाकीची हे टेक्नॉलॉजी, एडिटिंग हे क्वालिटी नाही जमत. सो आय कॅन हायर पीपल. मला जॅकमानचं किंवा अजून कुणीतरी बोललेलं होतं आणि हे मी आधीपासून माझ्या लाईफमध्ये यूज करते. मला हे ऑलवेज आवडतं पण, की आय एम नॉट द बेस्ट इन माय टीम, आय हायर बेस्ट पीपल सो दॅट बेस्ट पीपल कॅन डू द बेस्ट वर्क. ओके, माझ्या टीम मध्ये जर मी हुशार असेल ना तर तो माझा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी माझ्या आजूबाजूला नेहमी माझ्यापेक्षा हुशार, टेक्नोसेवी, गायडन्स करणारे माझी टीम एक माझ्यापेक्षा बेस्ट आहे. त्यामुळे माझा बिझनेस सक्सेसफुल होतो. आणि वुमन साठी तर म्हणते मी, नक्कीच जेंट्सचं तरी कसं असतं, बरेच सारे मित्र असतात, बाहेर जातात, ट्रिपला जातात, बऱ्यापैकी बाहेर गेले की गोष्टी शिकतात. महिलांना तसं बऱ्यापैकी थोडंसं लिमिटेशन असतं. सो यू शुड हायर अ एजन्सी, हॅव गुड पीपल अराउंड यू हू कॅन सपोर्ट. बट डेफिनेटली तुमच्या आयडियाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल आणि तुम्हाला प्रॉफिटेबल बिझनेस करायचा असेल तर सोशल मीडियावरती या, चांगलं कंटेंट तयार करा आणि लोकांपर्यंत पोहोचा. मॅम, आपण काही उदाहरणं घेऊ मॅम. यातले शुगर कॉस्मेटिक एक उदाहरण आहे, फे ब्युटी एक खूप मोठं उदाहरण आहे, नायका आहे, निश हेअर हा एक नवीन ब्रँड आलेला आहे, निशोरामा आहे. असे खूप सारे जे वुमन लेड ब्रँड्स आहेत त्यांचे ओनर स्वतः कॉन्टेंट क्रिएशन मध्ये उतरलेले आहेत आणि स्वतः सगळ्या गोष्टी करतात आणि त्यांच्या ब्रँडला ब्रँड बनवताय. आणि जे राईट फ्रॉम छोटं मोठं कॉन्टेंट क्रिएट करण्यापासून तर आता रेग्युलर कॉन्टेंट क्रिएशन मध्ये आले आणि सगळ्यांना एक पर्सनल ब्रँड त्यांनी बनवला आणि ते पुढे गेले.